ब्रेड आणि ऑमलेटचा नाश्ता बोरिंग होतो, त्यासाठी हा युनिक नाश्ता आहे। असा हेल्दी नाश्ता कसा बनवला चला तर बघूया। दिवसाची सुरुवात एकदम मस्त होते। त्यासाठी मी इथे 2 अंडी घेतलेली आहे आणि अंडी आता मी फोडून घेत आहे आणि त्यातला पांढरा भाग हा वेगळा करत आहे आणि पिवळा भाग हा वेगळा करत आहे। ही प्रोसेस थोडीशी वेगळी आहे म्हणून मी असं करत आहे। तर तुम्हाला जसं सोयीस्कर वाटतं तसं पार्ट वेगळे करू शकता, पण ही ट्रिक छान सोपी आहे। अशा मोठ्या झाऱ्याचा उपयोग करून मी अंडी त्यात फोडली तर त्याचा सहजरित्या सेपरेट पार्ट होतात, भाग होतात। पिवळं वेगळं आणि सफेद वेगळं असं अंड्याचा भाग। आता ही अंड्याची सफेदी वेगळी केलेली आहे। आता ह्यात मिक्स करण्यासाठी 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, मीठ चवीनुसार, 1 टोमॅटो आणि 1 कांदा बारीक, 4 स्लाइस ब्रेडचे ब्राउन ब्रेड घेतलेला आहे हेल्दी नाश्ता होण्यासाठी आणि हे आता कुस्करून घेत आहे। तुम्ही ह्यात तुमच्या आवडीच्या भाज्याही घालू शकता, कोबी बारीक चिरून घालू शकता, गाजर घालू शकता, शिमला मिरचीही घालू शकता। आता हे अंड्याची सफेदी आहे ती ह्यात मिक्स करत आहे मी आणि छान मिक्स करून घ्यायचं एकत्र। त्याचं बाइंडिंग झाला पाहिजे, गोळा झाला पाहिजे छान असा। त्यात आता चिरलेली बारीक कोथिंबीर घालत आहे आणि एकत्र हा असा गोळा करून घ्यायचा। जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी अंड चालत नसेल तर बटाटा किसून घालू शकता आणि 2-3 चमचे तांदळाचं पीठ घालू शकता तुम्ही। इथे पॅन गरम करत ठेवलेला आहे, पॅनमध्ये तेल घालून व्यवस्थित पसरून घ्यायचं। आता केलेले मिश्रण आहे ते हाताला चिटकू नये म्हणून मी इथे पाण्याचा वापर करत आहे। पाण्याच्या वापरामुळे हे मिश्रण हाताला चिटकत नाही, सहजरित्या गोळा छान होतो, तेल लावायची गरज नाही आणि छान घरट्याचा आकार देत आहे मी ह्याला पॅटीसला। या थोडंसं वाटीसारखा आकार करायचा कारण पुढची प्रोसेस करायची आहे म्हणून। अशाच प्रकारे दुसराही घरटा मी करून घेत आहे। मस्त असे हातावरती सरसर असे येतात हे आणि घरटे छान बनतात। असं थोडंसं वाटीसारखं खोलगट करून घ्या आणि पॅनमध्ये ठेवत आहे एक एक करून। मस्त असे रंगीबेरंगी छान कलरफुल दिसत आहेत घरटे आणि असे खड्डे थोडेसे खोलगट असे करायचे। आता हा पिवळा पार्ट आपण जो वेगळा अंड्याचा काढून ठेवलेला होता तो मी घालत आहे। मला पूर्ण अख्खा पार्ट अंड्याचा घालायचा होता पण तो स्पूनने चमच्याने उचलताना तुटला, म्हणजे तो मिक्स झाला, त्यामुळे मला व्यवस्थित घालता आला नाही। तुम्हाला घालता आला तर तसं बघू शकता, तुम्ही घालू शकता। वरतून आता चवीनुसार थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालत आहे जेणेकरून तो पार्ट पण छान चवदार लागला पाहिजे म्हणून। वरतून कोथिंबीर घालत आहे सजावटीसाठी किंवा गार्निशिंगसाठी आणि ह्याच्यावर आता मी झाकण ठेवत आहे 2-3 मिनिटासाठी, कारण जो अंड्याचा भाग वरती घातलेला होता तो छान शिजू द्यावा म्हणून। आता टर्न करत आहे, मस्त असे खरपूस असे घरटे शिजलेले आहेत अंड्याचे। पॅटीस म्हणू शकता, घरटे म्हणू शकता, काही म्हणू शकता, पण उत्तम असा नाश्ता किंवा नाश्त्याचा प्रकार आहे हा, तुम्ही नक्कीच करून बघा। मस्त असे दोन्ही बाजूने खरपूस झालेले हे टर्न करून घेत आहे आणि हे आता खाण्यासाठी तयार आहेत। मस्त खमंग कुरकुरीत असे हे पॅटीस किंवा अंड्याचे घरटे मस्त लागतात। आता सर्व करून दाखवत आहे प्लेटमध्ये। टॅमॅटो सॉस बरोबर छान लागतात। ग्रीन चटणी करायची असेल तर तीही तुम्ही वापरू शकता, मस्त असे लागतात किंवा नुसतेही छान लागतात। उत्तम पर्याय आहे नाश्त्याचा, हेल्दी नाश्ता असा। तुम्ही नक्कीच बनवून बघा अशी ही रेसिपी। वरती गार्निशिंगसाठी थोडंसं कोथिंबीर घालत आहे मी। लहान मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे, मुलं आवडीने खातील हा आणि घरातील थोर मंडळीही खुश होतील कारण वेगळा नाश्त्याचा प्रकार आहे। मध्ये कुरकुरीतपणा आहे, खमंगपणा आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कळवा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।